म्हणून जातीभेद मानताच कामा नये, स्वतःला कुठल्याही जातीचं समजता कामा नये. मग जात जर तुटायची असेल तर दुसरा मार्ग कोणता आहे? ज्या धर्मानं जात शिकवली त्या धर्मासकट ती जात सोडून द्या. हे जर बाबासाहेबांच्या आवडींना आजही कळत नसेल आणि राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जातीला धरून राहण्याची त्यांची इच्छा असेल तर ते फार शहाणे आहेत, फार हुशार आहेत, फार समजूतदार आहेत असं अजिबात समजतं का मला. ही तर नादानी आहे, ही दिवाळखोरी आहे, हा पराभव आहे. मनुष्य म्हणून स्वतःला जी काही किंमत लाभलेली आहे ती किंमत सुद्धा ओळखता येत नाही, इतकं भयंकर ते अज्ञान आहे, मागासलेपणा आहे. म्हणून आजचा आंबेडकरी समाज हा मागासलेला समाज असं मी ठासून म्हणतो. माफ करा पण मी इथे बोलतो. कोणी शिव्या दिला तुम्हाला त्याची पर्वा नाही, वाईट म्हटलं त्याची पर्वा नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तो करायचा म्हणजे बुद्धाने त्यांचा धम्म हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ग्रंथाचा अभ्यास हा इतका महत्त्वाचा आहे आणि त्यामधून या देशाचं भवितव्य घडू शकेल इतकी ते जबरदस्त ताकद त्या ग्रंथामध्ये आहे. आणि त्याचा प्रचार माझं तर किमान एवढं तरी माझं निश्चितच म्हणणं आहे की ही सारी प्रवचन मालिका घराघरात जावी या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक माणसानं किमान आपल्या नातेवाईकांच्या मध्ये जरी प्रचार केला तर काही चांगलं होऊ शकेल ना. जे बाबासाहेबांचे चरित्र लहान वयापासून मुलं शिकली नाहीत यामधून शिकतील आणि या साऱ्या गोष्टी त्याच्यात कव्हर झालेल्या आहेत. बुद्ध धर्मजीवांना लहानपणापासून शिकता आलेलं नाही, तो या प्रवचनामधून शिकतील, कारण त्याही गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. जो या देशाचा आजपर्यंतचा इतिहास आहे घडलेला त्या इतिहासाची सुद्धा मीमांसा या ग्रंथामध्ये आलेली आहे. त्यामुळं हा अभ्यास बुद्ध आणि त्यांचा धम्म ही साधी गोष्ट नाही, ती अतिशय सखोल गोष्ट आहे. हे आपण जाता जाता लक्षात घेतलं पाहिजे. काही लक्षात आलं? आणि हा प्रयत्न करण्यासाठी म्हणून आपल्याला हा ग्रंथ शेवटपर्यंत जितका बारकाईने समजून घेता येईल तितका समजून घेतला पाहिजे. आज आपण त्या दृष्टीनं एक महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तेवढा एक मुद्दा आपण आज लक्षात घेऊन हे प्रवचन थांबवणार आहोत. काय मुद्दा आहे? राजकीय व सामाजिक शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. मी प्रास्ताविकामध्ये जे सांगितलेलं आहे ते याच्याशी संबंधित आहे. समाज व्यवस्था कशी असायला पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये सामर्थ्य राहील, शक्ती राहील. तर समाज व्यवस्था पहिली गोष्ट समतेच्या पायावरती उभी असली पाहिजे. दुसरी गोष्ट मनुष्य म्हणून त्या समाज व्यवस्थेनं प्रत्येक माणसाची किंमत केलीच पाहिजे आणि त्याच्याशी माणुसकीनं वागलंच पाहिजे. भेदाभेद कामाचा नाही, तुझं माझं कामाचं नाही, उच्च नीच कामाचं नाही, थोडक्यामध्ये जाती व्यवस्था कामाची नाही. हा विचार त्या समाज व्यवस्थेमध्ये पक्का रुजलेला असला पाहिजे. तिसरा जो उपचार आहे तो महत्वाचा आहे की मनुष्य एक एकटा जगत नाही, त्याला इतरांच्या मदतीची गरज असते. लहानपणामध्ये पालकांची गरज असते संगोपनासाठी, नातेवाईकांची गरज आहे वाढण्यासाठी, समाजाची गरज आहे नव्या गोष्टी शिकण्यासाठी. त्यामुळं एकटेपणानं मनुष्य जगत नाही, त्याला आसपासच्या समाजामधल्या जगामधल्या प्रत्येक माणसाची गरज आहे. म्हणून त्यांच्याशी त्यांना चांगुलपणानंच वागलं पाहिजे. हे नैतिक बंधन येतं, ही जबाबदारी येते. तिथे तू तुझं माझं करू शकत नाही. आणि जर तुझं माझं केलं तर इतक्या वाईट गोष्टी घडतात सामाजिक जीवनामध्ये.
अन्याय अत्याचाराच्या, माणसाचा जीव घेण्याच्या आणि माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याच्या. हे करू शकत नाही आपण. जर अशी एकमेकाला सांभाळून घेणारी समाजव्यवस्था असेल, एकमेकाला समजून घेणारी समाजव्यवस्था असेल, एकमेकाच्या पाठीशी उभी राहणारी समाजव्यवस्था असेल, तर तो समाज सामर्थ्यवान असतो, तो समाज शक्तिशाली असतो. आणि त्या शक्तिशाली समाजामध्ये माणसाला संरक्षण लाभतं, सुरक्षितता लाभते आणि त्याच्या विकासाला, त्याच्या पुढच्या वाटचालीला, त्याच्या कर्तृत्वाला सर्व प्रकारे हातभार लागतो, मदत मिळते. आणि त्यामधून मनुष्य घडू शकतो, आपल्या जीवनामध्ये जे करायचं ते करण्यास सक्षम होतो. ही मूलभूत समाजाची कल्पना आहे. म्हणून विचारांनी, कल्पनांनी याच्यामध्ये काही दोष निर्माण केला असेल तर दोष टाळला पाहिजे, त्याच्यापासून मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथे फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला. कसं वागलं पाहिजे माणसानं एक समाज म्हणून, त्याचा आदर्श इथे सांगितलेला आहे. आणि ही गोष्ट त्यांनी 2 ठिकाणी लिहिली. मागे याचा केलेला अभ्यास 222 पानावरती अभ्यास आलेला आहे. तो मागच्या वेळेस आपण तो बारकाईने बघितलेला होता. आता परत तोच विषय इथे रिपीट झालेला. धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म, या विषयाचा अभ्यास करतात. आपण याचा अभ्यास केला होता. या सूत्राला म्हटलेलं आहे केसपुत्त सुत्त, आणि त्याचा विषय आहे कालाम नावाच्या लोकांना बुद्धाने केलेला उपदेश. कालाम नाही, हे वेगळं सूत्र आहे आणि ते महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आलेलं आहे. समाजाचं सामर्थ्य कशावरती अवलंबून असतं हा विषय इथे त्यांनी मांडलेला आहे. कालाम सुद्धा वेगळं आहे. त्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला ज्या राजांनी आश्रय दिला असे 2 राजे होते. एक प्रसेनजित जो कोसलचा राजा होता आणि दुसरा बिंबिसार जो मगधचा राजा होता. बिंबिसार मेल्यानंतर त्याचा मुलगा अजातशत्रू राजा झाला. तो काही काळ बुद्धाच्या विरोधात होता आणि नंतर तो सुद्धा बुद्धाला मानणारा त्यांचा शिष्य झाला. त्या अजातशत्रूने एकदा असा विचार केला की त्याच्या शेजारी जे गणतंत्र होतं, जे वज्जींचं गणतंत्र म्हणून प्रसिद्ध होतं, तिथल्या लोकांचं नाव होतं वज्जी. आणि ते काही राजाच्या हाताखाली नव्हते, त्याचे गुलाम नव्हते. म्हणून हा राजा आसपासची राज्य जिंकून सम्राट बनण्याच्या त्या भावनेमध्ये होता आणि त्याला ते जिंकायचं होतं. पण त्यांना 2-3 वेळा प्रयत्न केले, त्या राज्यावरती हल्ला केला, चढाई केली, परंतु छोटंसं राज्य असूनही ते कायमच जिंकलं. या सम्राटाला काही विजय मिळाला नाही. त्यामुळे हा चिंतेत पडला की एवढंसं छोटंसं राज्य ते मला जिंकता येत नाही. मग हे लोक एवढे समर्थ कसे, एवढे शक्तिशाली कसे, त्यांची काही ना काही शक्ती कुठे असेल. मग त्या शक्तीचा पत्ता लावला पाहिजे आणि ती शक्ती खच्ची केली तर आपल्याला जिंकता येईल. म्हणून मग त्यांना आपल्या दरबारामध्ये एक कट रचला. वत्सकार किंवा वर्षकार नावाचा ब्राह्मण त्याचा महामंत्री होता. त्याच्याशी त्यानं खोटं भांडण केलं दरबारामध्ये. वर्षकार ब्राह्मणानं वज्जीच्या लोकांची स्तुती केली
ते लोक चांगले आहेत, मेहनती आहेत, कष्ट करून खातात, मानानं जगतात वगैरे वगैरे. राजा त्याच्यावरती चिडला, म्हणे माझे वैरी आहेत ते तू माझ्या वैऱ्यांची का स्तुती करतोस? माझा मंत्री आहेस तू, माझं खातोस आणि माझ्या वैऱ्याची गुण गातोस. म्हणून त्यांचं लुटुपुटीचं भांडण झालं. तो मंत्री म्हणाला नाही ते मी जे खरं आहे तेच बोललो महाराज, माझं काही चुकलं म्हणून. मग राजा चिडला आणि त्याला हाकलून दिलं, सजा केली त्याला, राज्याच्या बाहेर हद्दपार केलं म्हणून. आणि मग हा गंगा नदी ओलांडून पलीकडे वज्जी लोकांच्या राज्याकडे निघाला. वज्जींच्यापर्यंत ही बातमी पोचली होती की वज्जी पाहत होते की हा ब्राह्मण आता गंगा नदी ओलांडून आपल्याकडे येतोय. तो ब्राह्मण होता. मग त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. काही वज्जी लोक म्हणाले, अरे तो ब्राह्मण आपल्यासाठी राजाशी वाईट झाला, आपल्यासाठी राजाशी वाईट झाला स्वतःच्या, त्यामुळं आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला आपलं म्हटलं पाहिजे. काही म्हणाले ब्राह्मण विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो, ते कपटीच असतात, म्हणून या कपटी माणसाला काही आपल्या राज्यामध्ये येऊ द्यायचं नाही. शेवटी होणा करता करता त्यांनी म्हटलं ठीक आहे येऊ द्या. मग तो आला. आल्यावर यांनी स्वागत केलं आणि त्याला विचारलं की तुम्ही तिथे कोणतं काम करत होता? ते म्हणे मी ते महामात्यम होतो, विनिश्चय महामात्य, म्हणजे न्यायाधीशाच्या लायकीचा मनुष्य होतो, मी न्यायाधीश होतो. तर ठीक आहे म्हणा, तुम्ही आमच्या राज्यामध्ये न्यायाधीश म्हणून काम करा. त्याची मोठी सोय झाली आणि तोही प्रामाणिकपणे काम करायला लागला सुरुवातीला. पण हेतू मात्र वेगळा होता, कारण या वज्जी लोकांच्या जवळ प्रचंड ऐक्य आहे. मनुष्य एकमेकाची काळजी घेणारा, त्याच्याशी बांधील असा मनुष्य आहे. त्यामुळं यांचं ते ऐक्य, माणुसकीनं घट्ट झालेलं ऐक्य जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण त्यांना जिंकू शकत नाही, ही त्यांची अटकळ होती. आणि मग ते ऐक्य तोडण्यासाठी वर्षगार ब्राह्मणानं सुरुवात केली. कुठे पारावरती कोणी 2-4 तरुण बसले असतील किंवा कुठे रस्त्यात 2-4 तरुण भेटून चर्चा करत असतील, बोलत असतील, आणि हा वर्षगार तिथून जात असेल तो तिथे थांबायचा, त्यांचं क्षण कुशल विचारायचा, कसं आहे, बरं आहे, चांगलं आहे का वगैरे, आणि पुढेच थोडासा जायचा आणि त्यातल्या कोणातरी एकाला बोलवून घ्यायचा. मग तो एक मनुष्य जो जायचा त्याला तो हेच विचारायचा, तुझं कसं बरं चाललं आहे का, शेती करतोस का, पुरतं का तुला सगळं वगैरे, असं काही बोलायचा. आणि तो हो हो म्हणत आपला निघून जायचा. पुन्हा तो आपल्या त्या गटामध्ये गेला, ज्यांच्याबरोबर तो बोलतो त्यांच्यामध्ये गेला की तिथले लोक विचारायचे, अरे ब्राह्मणानं तुला बाजूला घेऊन काय विचारलं, एकट्यालाच काय विचारलं? तर तो जे आहे ते सांगायचं, सत्यच, की बरं चाललं आहे का, तुझं भागतं का, शेती करतोस वगैरे, जे काही बोललं होतं ते सांगायचं. पण बाकीच्या मनात संशय निर्माण व्हायचा, हे काही खरं नाही, हे तर सर्वांच्या पुढे बोलता आलं असतं आणि तो बोललाय आमच्याशी तसं, मग याला काहीतरी वेगळं सांगितलं असेल, हा काही लपवून ठेवत असेल. संशय निर्माण झाला. अशा तऱ्हेने त्यानं खूप लोकांच्यामध्ये संशय निर्माण केला आणि मग लोक एकमेकाशी संशयानं पाहून वाईट वागायला लागले. अगोदरची जी मैत्री होती, एकोपा होता, एकमेकासाठी धावून जाण्याची प्रवृत्ती होती, आता काय झालं, मला काय पडलंय, तो माझ्या विरोधात आहे, तो माझ्याशी नीट वागत नाही, माझ्याबद्दल वेगळंच काही विचार करतो, अशा प्रकारच्या शंका निर्माण झाल्यावरती मनुष्य माणसापासून तुटतो. आणि लक्षात घ्या, व्यवहारामध्ये सुद्धा, घराघरामध्ये, माणसामध्ये जी ताटातूट होते त्यामध्ये संशय फार महत्त्वाचा असतो. संशय निर्माण झाला की समजायचं सर्वात वाईट काहीतरी घडणार, चांगलं काहीच होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध धर्माची एक खास महत्त्वाची गोष्ट आहे, संशय निर्माण होणार नाही असं वागा. संशय निर्माण झाला तर लवकरात लवकर क्लिअर करा, संशय ठेवू नका. जर संशय तुम्ही ठेवलात तर नुकसान ठरलेलं आहे, वाईट होणारे पक्क आहे. म्हणून संशयाच्या बाबतीमध्ये कधीही टाळाटाळ करायची नाही. आपल्या मनात संशय झाला, निर्माण झाला असेल तर त्याचं निवारण होण्याला प्रयत्न केला पाहिजे.
दुसऱ्याच्या मनात संशय निर्माण झाला असेल तर त्याचंही निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. संशय मनात घेऊन कधीही जगायचं नाही, दीर्घकाळ राहायचं नाही. एका सूत्रामध्ये बुद्धानं म्हटलं की आज आपल्यामध्ये काही वादविवाद झाला असेल, काही संशय निर्माण झाला असेल, काही दुरावा निर्माण झाला असेल तर दिवस मावळण्याच्या आत तो नष्ट करा. उद्याची वाट बघू नका. जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर, म्हणजे दिवस मावळण्याच्या आत तो नष्ट करा, तर आपल्या सुखामध्ये बाधा येणार नाही. जर ते केलं नाही तर मग काही खरं नाही. आणि घराघरामध्ये कुटुंबामध्ये संशय ही फार मोठी गोष्ट असते, फार मोठी गोष्ट. अशी कुटुंब आढळणं फार कठीण असतं ज्या कुटुंबामध्ये संशय निर्माण होत नाही, संशय घेण्याची वृत्ती नाही, किंवा संशय निर्माण झाला तर तो धरून ठेवण्याची आदत नाही, अशी कुटुंब फार कमी असतात. म्हणून संशय हे पराकोटीचं घातक आहे, हा संदेश या सूत्रामधून दिलेला आहे. असा संशय त्या वर्षकार ब्राह्मणानं वज्जी लोकांच्या मध्ये पेरला आणि ते एकमेकाच्या बाबतीत बेफिकीर झाले, एकमेकाचे वैरी झाले अक्षरशः. आणि मग ज्या एकोप्यानं, ज्या संघटितपणे ते आपल्यावरची संकट टाळत होते, आलेल्या संकटाला तोंड देत होते आणि जिंकत होते, ती त्यांची ताकद खच्ची झाली. आणि मग या वर्षकारानं आपल्या राजाला कळवलं की महाराज आपलं काम फत्ते झालं आहे, तुम्ही आता सैन्य घेऊन आक्रमण करा. आणि मग राजा सैन्य घेऊन निघाला. आता पूर्वीचा काळ होता की आक्रमण झालं तर शहराचे नगारे वाजायचे, युद्धाचे नगारे म्हणायचे त्याला. युद्धाचे नगारे वाजले की त्या वज्जी लोकांच्या घराघरातून माणसं शस्त्र घेऊन बाहेर पडायचं. घराघरातून स्त्रिया पुरुष सर्वच, कोणी घरी स्वस्त बसत नव्हते. एवढ्या एकोप्यानं ते आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे. आता काय झालं, युद्धाचा नगारा वाजला, मला काय पडलंय, तो माझ्या विरोधात, तो माझ्या विरोधात. आपापसातल्या दुहीमुळं माणसं बाहेर पडायला तयार झाली नाहीत. जी काही बाहेर पडली ती अतिशय अल्प होती. मग या अजातशत्रूचं सैन्य त्या राज्यात शिरलं. त्यांनी भरपूर काही उद्ध्वस्त करायचे ते उद्ध्वस्त केलं, जी काही मारकाट करायची ती केली आणि ते राज्य जिंकून घेतलं, त्याला धुळीस मिळवला. हा इतिहास आहे, ही प्रत्यक्ष इतिहासामध्ये घडलेली गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीला अनुसरून बुद्धाशीही याच वज्जी लोकांचा पूर्वी संवाद झालेला होता. बुद्ध ठिकठिकाणी फिरत असायचे. तसे वज्जी गणतंत्रामध्ये एकदा गेले असताना वज्जी लोक त्यांचं प्रवचन ऐकायला आलेले होते. आणि वज्जी लोक त्यांचं प्रवचन ऐकायला आले होते. आणि तेव्हा त्यांनी त्याला महत्त्वाचा उपदेश केला होता. काय सांगितलं होतं त्यांनी, ते सारं याच्यामध्ये दिलेलं आहे की जे काही सांगितलं होतं तेच पुढे त्यांनी वर्षकार ब्राह्मणालाही सांगितलं. कारण ब्राह्मणानं हे राजानं अजातशत्रूनं अगोदर वर्षकार ब्राह्मणाला बुद्धाकडे पाठवलं होतं. प्रत्यक्ष त्याची हद्दपारी होईपर्यंत कट रचनेच्या अगोदर. आणि बुद्धाला प्रश्न विचारला होता की या वज्जी लोकांचं सामर्थ्य कशामध्ये आहे. कारण बुद्ध सत्य बोलतात म्हणे, ते काही खोटं सांगायचे नाहीत. म्हणून त्यांचं गुपित काय ते फक्त बुद्धापासून माहीत होईल, बाकी कोणापासून कळणार नाही. म्हणून वर्षकार ब्राह्मण अगोदर बुद्धाकडे जातो. बुद्धाला विचारतो, राजा अजातशत्रूची अशी इच्छा आहे की या वज्जीच्या लोकांच्यावरती आक्रमण करावं, त्यांना जिंकून घ्यावं, बस एवढंच. आणि मग बुद्ध त्याला म्हणतात, त्याला बोलत नाहीत. आनंद त्यांच्या शेजारी उभा असतो, त्यांना वारा घालीत असतो. तेव्हा आनंदाकडे वळून बुद्ध त्याला म्हणतात की हे आनंद, वज्जी गणतंत्राचे लोक वारंवार मोठ्या संख्येनं एकत्रित येतात काय. आणि आनंद म्हणतो, होय भगवान, मी असं ऐकलंय, ते वारंवार मोठ्या संख्येने एकत्रित येतात. मग बुद्ध म्हणतात की जोपर्यंत ते वारंवार मोठ्या संख्येने एकत्रित येतील तोपर्यंत त्यांची हानी होणार नाही, त्यांचा उत्कर्षच होईल. त्यामुळं सामर्थ्य आणि त्यातून विजय
याचं मूळ तत्व हे ऐक्यामध्ये सामावलेलं आहे. मूळ तत्व की सर्व समाज एकजीव असला पाहिजे. हा एकजीव समाज असेल तर मग तो कुठल्या संकटाला तोंड देऊ शकतो. जाती जातीमध्ये वाटलेला समाज एकजीव असू शकतो का? नाही असू शकत. फ्लॅट सिस्टममध्ये एकमेकाच्या आमने सामने राहणारी ही निळ्या जातीची माणसं कधी एकोपाने एकत्रित येत नाही. तर तिथे तुझं माझं चालूच असतं, भेदाभेद चालूच असतो. हा तर आपला नेहमीच अनुभव. म्हणजे भारत असा एक विचित्र देश आहे की या देशामध्ये तुमचा शेजारी सुद्धा तुमचा वैरी आहे. प्रत्येक मनुष्य वैऱ्यांच्या ह्या घेरावामध्ये जगत असतो. प्रत्येक मनुष्य. इथला कुठलाही मनुष्य नागपूरमधला थोडासा चुकून मोमीनपुऱ्यामध्ये गेला तर कसं वाटतं त्याला? चुकल्यासारखं वाटतं. आपण कुठेतरी भलत्या ठिकाणी आलो म्हणून. हा अनुभव घ्या प्रत्यक्ष. असंच मनुष्य ब्राह्मणाळीत गेला तर तिथे त्याला चुकल्यासारखं वाटतं, आपण कुठेतरी आलो म्हणून. म्हणजे एका देशामध्ये नुसती एक आळी ओलांडून दुसऱ्या आळीत गेला तरी माणसाला सुरक्षितता वाटत नाही, धास्ती वाटते, गोंधळून जातो तो. ही तर गोष्ट खरी आहे. चांगल्या वस्तीमध्ये राहणाऱ्या मनुष्य त्यांना फक्त झोपडपट्टीमध्ये एखादी चक्कर मारावी. त्या वस्तीत पाऊल टाकले की तो बिथरलाच, हे काही बरोबर नाही वगैरे म्हणून. अशी मानसिकता. म्हणजे मनुष्य माणसाशी जोडण्याचा मार्गच इथे राहिलेला नाही. इथे प्रत्येक मनुष्य किंवा वैरी झालेला. मग वारंवार एकोप्याने एकत्रितचा सवालच नाही. आली तर जातच येते. जातही संपूर्ण कधी येत नाही. त्याच्यातही तुझं माझं असतं. कारण जातीतही पोट जाती आहेत. तर मग काही साधा मामला आहे का तो? म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञानानं भारतातल्या प्रत्येक माणसाला एकमेकापासून तोडून ठेवलेला आहे. आणि तो तोडून ठेवल्यामुळं पक्का मोडला जातो, कोणाचाही गुलाम होतो. त्याच्याजवळ कुठलं सामर्थ्यच नाही, शक्तीच नाही स्वतःचा बचाव करण्याची आणि काही चांगलं करण्याची. हा पहिला संदेश बुद्धानं दिला होता. आणि मग हा बाबासाहेबांचे अनुयायी खरंच तसं वागतात असं विचारतं काय होईल? आहे बौद्ध समाज एकजीव? अजिबात नाही. आणि मग कुठे बाबासाहेबांचं नाव घेतात आणि त्यांचे अनुयायी म्हणून थापा मारतात? खोटं आहे ते. हा पहिला विचार बाबासाहेबांनी दिला, बुद्धानं दिला, तुम्ही स्वीकारलेला नाही. म्हणून शेड्यूल कास्टचे लोक सुद्धा निराळ्या जातीमध्ये जातीतच राहतात, पण ती एक कधी होत नाही. बौद्धांच्या कार्यक्रमाला कोणी चांभार येणार नाही किंवा मातंग येणार नाही किंवा कोणी भंगी येणार नाही. तो गोष्ट खरी आहे. आणि त्यांच्या कार्यक्रमाला कोणी बौद्ध जाणार नाही. म्हणजे तुझं माझं आहेच. मग तुझं माझं करत तुम्ही कधीच सामर्थ्यवान होऊ शकत नाही. म्हणून सामर्थ्यवान होण्याचा एकमात्र मार्ग आहे की सर्व जातींनी आपली जात सोडून एकजीव समाज घडवण्याचा प्रयत्न करणं, ऐक्याचा प्रयत्न करणं, आणि ते बुद्ध धर्माच्या माध्यमातून शक्य आहे. हा पहिला संदेश बुद्धाने दिलेला आहे त्याच्यामध्ये. मग दुसरा संदेश दिलेला आहे की नुसतं एकत्रित उपयोगाचं नाही. एकोप्याच्या भावनेनं एकत्रित यायचं, एकोप्याच्या भावनेनं चर्चा करायची, एकोप्याच्या भावनेनं विचार निर्णय घ्यायचा आणि एकोप्याच्या भावनेनं त्याची अंमलबजावणी करायची. म्हणजे जे काही आम्ही करू एकोप्याच्या भावनेनं करू. मला तुझा विचार मान्य नाही, मला तुझा विचार मान्य नाही, मी ते करणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, ही भाषा असता कामा नये. आणि समाजामध्ये आपल्याला नेमकी ही भाषा पाहायला मिळते. अरे माझं ऐकत नाही, मग काय गरज आहे मला तिथे जाण्याची, मी जाणार नाही म्हणून. मला बोलवलंच नाही, मी कशाला जाऊ? अरे पण समाज तुझ्यासाठी आहे, तू समाजासाठी आहेस. समाजाने तुला का बोलवावं? तुझी गरज आहे त्यांच्यामध्ये जाणं, कारण त्यांच्या ऐक्यावरती, त्यांच्या सामर्थ्यावरती तुला सुरक्षितता लाभलेली आहे, तुझं जीवन सुरक्षित झालेलं आहे. ही सुद्धा भावना लोकांच्यामध्ये नाही. मला काय पडलं, मी कशाला जाऊ, मला नाही बोलवतो, मीही जाणार नाही म्हणून. काही लक्षात आपल्याला? ह्या नकारात्मक गोष्टी माणसाला तोडून ठेवतात आणि तो समाज सामर्थ्यवान असत नाही. आणि बौद्ध समाजामध्ये इतके मतभेद आहेत, इतकं तुझं माझं आहे की त्याला तोड नाही. तो समाज कधीच एक होऊ शकत नाही जोपर्यंत तो सावगेल तोपर्यंत. तिसरी गोष्ट बुद्धानं सांगितलेल्या,
की जे काही ठरवलेलं आहे सर्वांनी मिळून तेच करायचं, दुसरं करायचं नाही. ठरवलेलं नाही ते अजिबात करायचं नाही. म्हणजे सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे ते करायचं, सर्वांनी मिळून जे ठरवलेलं नाही ते करायचं नाही. थोडक्यामध्ये समाजाचे काही रीतिरिवाज आहे त्याच्या विरोधात जायचं नाही, सर्वांनी जे ठरवले त्याप्रमाणे वागायचं. हा तिसरा नियम आहे. चौथा नियम आहे की वयस्कर लोकांचा, वयोवृद्धांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आदर सत्कार करायचा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्याच्यावरती विचार करायचा आणि वागायचं. कारण त्यांचा अनुभव असतो, त्या अनुभवाचा लाभ प्रत्येक समाजामध्ये घेतला पाहिजे. आणि आपल्याकडे कसं आहे, म्हातारा म्हटलं की टाकत थेरलेला काय कळतं, संपला. ही भाषा आहे ना. आता तुमचं वय झालं, नव्या पिढीचं तुम्हाला काही कळायचं नाही. आता अंतर निर्माण झाला, जनरेशन गॅप, ही आजची भाषा आहे. म्हणून तरुण पोरं सुद्धा आपल्या आई बाबांना गप्प बसत आहे, बाबा तुम्हाला काही कळत नाही, आता जमाना बदलला म्हणे. ही परिस्थिती आहे. पण तो जमाना बदलला असो नाही तर नसो, तो महत्वाचा प्रश्न नाही. महत्वाचा प्रश्न काय, समजून घेणं, एकमेकांना जाणून घेणं, ऐकणं, हा महत्वाचा उद्देश आहे. पण तेच आपण टाळून देतो, शिक्का मारतो बाजूला. म्हाताऱ्या लोकांना काही कळत नाही. जुनी पिढी टाकाऊ पिढी आहे, वठलेले वृक्ष आहेत, त्यांना काही आता वळवता येणार नाही. अशा अनेक प्रकारे हा संवाद, एकमेकाशी बोलणं, जाणणं, समजून घेणं आम्ही बंद करून टाकतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून घराघरामध्ये संघर्ष असतात आणि लग्न झाल्यानंतर जरा जास्त होतात. हा नेहमीचा अनुभव आहे. कारण तिथे तुझं माझंच येतं ना. मग कधी कधी मोठी मजा येते की बायकोला नवऱ्याकडचे आई वडील नको असतात, त्याचे नातेवाईक नको वाटतात, पण स्वतःच्या आई वडिलांच्यावरती मात्र मोठं प्रेम असतं. आणि त्याला आपल्या नवऱ्यानं सुद्धा तसंच वागवा आपल्या आईवडिलांना अशी आशा असते. अरे मग स्वतःच्या आईवडिलांबद्दल एवढं प्रेम आहे तर नवऱ्याच्या आईबद्दल का वागू नये? साधा प्रश्न आहे. पण नाही, ते नाही म्हणजे नाही. ह्या अशा प्रवृत्तीमध्ये मनुष्य अडकलेलं असतो. आणि हे भारतामध्ये कुटुंबामध्ये प्रचंड दुःख निर्माण करणारं हे फार महत्त्वाचं कारण आहे. फार महत्त्वाचं कारण आहे. का कोणास ठाऊक, पण सुनांना सासू सासऱ्यांची अजिबात पर्वा वाटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबद्दल आदर वाटत नाही. त्यांना समजून घ्यावं, त्यांचं ऐकून घ्यावं. त्यांना कळत नसेल तर आपण काही गोष्टी सांगाव्या, परंतु संवाद ठेवावा. हा संवाद करणारच वेगळे नसतात. मुंबईमध्ये खूप कुटुंब माझ्या ओळखीचे आहेत. एक कुटुंब तर असं आहे पहा, मुलगा इंजिनियर, सून प्राध्यापक कॉलेजमध्ये, एकच मुलगी आणि सासू सासरे. पण अजिबात पटत नाही, एकमेकाशी बोलत नाहीत. आता सासरा काही सासू सासू टाकाऊ होती अशातला भाग नाही. त्यांनी ही मुंबईमध्ये 3-3 घरं घेतलेली आहेत आणि ते सारं आयतं मुलाला दिलेलं आहे. परंतु सासू सासऱ्यांनी घरात राहू नये म्हणून जे काही उलटं पालटं करायचं ते ती महिला करते. एकदा तर तिनं चोरीचा आरोप घेतला. घरामध्ये जोरदार भांडण. ह्या सासूनं माझे इयरिंग चोरले म्हणे, मी बेडवरती काढून ठेवले होते, ते गेले म्हणून. आता या सासू सासऱ्याने एवढं दिले मुलाबाळांना, संपत्ती दिलेली आहे, तर ती सासू काय इयरिंग चोरेल? पण नाही, भांडण म्हणजे भांडणच. आज त्या कुटुंबाची स्थिती अशी असते की फक्त नातीसाठी ते घरामध्ये वावरतात आणि संध्याकाळ झाली की दुसऱ्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये येऊन राहतात. स्वतःचं स्वतः करतात, सुनेचा सहभाग नाही. आता मुलाला बोलून बोलून काय बोलायचं म्हणून त्याच्याशी ते फारसं कटकट करत नाही, गो तुझं तू जग म्हणून. ह्या गोष्टी घराघरामध्ये चालताना दिसत. घराघरामध्ये
म्हणजे माणुसकीला जिथे आपण पारखे होतो ते घरच सशक्त असू शकत नाही. एकमेकावरती संकट आलं तुम्ही संकटला धावून जाऊ शकत नाही. इतक्या वाईट परिस्थिती निर्माण होतात. म्हणून थोरांचा मान ठेवला पाहिजे. माता पितू उपठ्ठानम, बुद्धांना स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की आई वडिलांचा सन्मान केलाच पाहिजे, त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर ठेवलाच पाहिजे. पण ही भावना शिल्लक राहत नाही. आणि कधी कधी इतका उद्धटपणा पाहायला मिळतो की कधी तरुण पोरच म्हणतात, मुली म्हणतात आई बाबांना, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. ही भाषा, हे तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, मनुष्य म्हणून जगण्यास लायक केलंय, काही कमी केलं का. त्याची सुद्धा पर्वा नसते. काय मिळवलं, आम्हाला काय दिलं ते महत्वाचं असतं. मुंबईचे गृहस्थ रिटायर झाले, तर स्वतःचं कष्ट, नोकरीतून रिटायर झाले, त्यांना जीपी फंड मिळाला, बाकीचे पैसे मिळाले. लागलीच मुलांना त्यांच्याकडे मागणी केली, माझा हिस्सा द्या म्हणून. ताबडतोब. आणि तो हिस्सा दिला नाही म्हणून तो कोर्टामध्ये गेला. आता या बापाच्या कमाईवरती या माणसाचा काय अधिकार आहे. काही नाही. परंतु बापाकडे सुद्धा कायद्यानं त्याच्या कमाईतला पैसा मागण्यापर्यंत लोकांची मजल जाते. याला तुम्ही काय म्हणणार. म्हणून कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे आणि थोरांचा सन्मान करणं फार महत्वाचं आहे. थायलंडसारख्या बौद्ध राष्ट्रामध्ये थोरांचा सन्मान केला जातो. कुठल्याही थाई माणसाला तुम्ही खाजगीमध्ये विचारलं तर तो काय म्हणेल, म्हातारपण जर सुखानं जगायचं असेल, घालवायचं असेल तर थायलंडमध्ये येऊन राहा. तिथे प्रत्येक वयस्कर माणसाचा प्रत्येक मनुष्य मान ठेवतो, त्याला मानाची वागणूक देतो. कुठल्याही वयस्कर माणसाला कुठेही रस्त्यावरती कुठेही काही त्रास होणार नाही यासाठी लोक दक्ष असतात, सावध असतात. आपल्याकडे तसं पाहायला मिळायचं नाही. तर ही शिकवण समाजाला अभंग ठेवण्यासाठी, एकसंग ठेवण्यासाठी फार आवश्यक आहे. मग पुढची गोष्ट बुद्धानं सांगितलं, कुलस्त्रियांचा मान ठेवला पाहिजे. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये अन्याय होता कामा नये, कुठल्याच प्रकारचा भेदाभेद होता कामा नये, जेणेकरून अन्याय होईल. ही बौद्ध परंपरा आहे. सन्मानच पाहिजे, इज्जतच पाहिजे, हा विचार स्वीकारलाच पाहिजे. आणि इतिहास साक्षी आहे की जर हे मानलं नाही, स्त्रियांचा सन्मान केला नाही तर प्रचंड दुःख निर्माण होतं, कलह निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतात, युद्ध सुद्धा होतात. रामायण कोणामुळं घडलं, सीतेमुळं घडलं. एका स्त्रीवरती अन्याय झाला, मोठं युद्ध झालं. महाभारत कोणामुळं घडलं, त्या द्रौपदीमुळं घडलं. एका स्त्रीवरती अन्याय झाला, एवढं प्रचंड युद्ध करावं लागलं. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. युरोपमध्ये सुद्धा युद्ध झाली ते याच्यावरून. ही परिस्थिती आहे. रोमन लोकांचं युद्ध झालं ते हेलन नावाच्या स्त्रीवरून. असे अनेक उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये देता येतील की संघर्ष होतात. जेव्हा स्त्रियांवरती अन्याय करण्याची भावना समाजामध्ये असते तिथे संघर्ष होतात, त्यांनी अन्याय होतात, अत्याचार होतात, लूटमार होते, सर्व काही होतं. ही परिस्थिती आहे. त्यामुळं स्त्रियांचा सन्मान करायचा, त्यांना योग्य तो मान द्यायचा, हे बुद्ध धर्मामधलं फार महत्त्वाचं शिकवण मांडलेली आहे. आणि त्यामुळं समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत नाही, संघर्ष निर्माण होत नाही. त्यानंतर 6वी गोष्ट सांगितलेली आहे की ज्या धार्मिक परंपरा आहेत त्या पाळायच्या, त्याच्यामध्ये अंतर येऊ द्यायचं नाही. आणि शेवटची गोष्ट सांगितलेली आहे की विद्वान, चांगली माणसं, पारमार्थी जीवन जगणारी माणसं आपल्या राज्यामध्ये यावीत
आपल्याकडे यावीत यासाठी सदैव त्यांचा सन्मान करायचा, त्यांना संरक्षण द्यायचं, त्यांचा आदर करायचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा 7 गोष्टी केल्या तर तो समाज सामर्थ्यशाली राहतो. आणि मग ह्या 7 गोष्टी आनंदापासून बोलून घेतल्यानंतर बुद्ध त्या वर्षकाराला म्हणतात की हे वर्षकार ब्राह्मणा, त्या वज्जी लोकांच्यामध्ये जेव्हा मी एकदा राहिलो होतो तेव्हा त्यांना मी 7 धर्मनियम सांगितलेले होते. अपरिहानीय याचा अर्थ त्यांचं कधीच नुकसान होणार नाही अशी त्यांना स्थिती, असं सामर्थ्य लाभेल, असं हे 7 नियम शिकवलेले होते. आणि जोपर्यंत त्या 7 नियमाचं पालन करतात तोपर्यंत त्यांचा पराभव होणार नाही, त्यांचा उत्कर्षच होईल असं बुद्धानं सांगितलं होतं. आणि मग वर्षकार ब्राह्मणानं आणि त्या अजाशत्रूनं कट रचला आणि त्यांच्यामध्ये फूट पाडण्याची योजना आखली आणि मग त्या पद्धतीने फूट पाडली आणि ते राज्य थोडीच मिळालं. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये 2 वेळा हा प्रसंग लिहिलेला आहे. 2 वेळा. बाबासाहेबांचे अनुयायी याच्यापासून आजपर्यंत काही शिकलेत का? सिंपलसा प्रश्न आहे, साधा प्रश्न. आणि आज तरी त्यांची काही शिकण्याची तयारी आहे का? की बौद्ध समाजामध्ये या पद्धतीनं लोकांनी एकमेकाशी वागावं, अशा प्रकारे एकमेकाशी संबंध ठेवावेत, बौद्ध म्हणून जगावं, हा असा आमचा समाज असावा, अशी अपेक्षा असणारी, अशी कल्पना असणारी, असं स्वप्न असणारी माणसं तरी इथे पाहायला मिळतात का? मग बौद्ध समाज मागासलेला नाही तर काय? तो 100% मागासलेला समाज आहे. बौद्ध समाज म्हणून तो अस्तित्वातच आलेला नाही. तो अजूनही जुन्या जातीय समाज व्यवस्थेमध्ये जगतो आहे, वागतो आहे. म्हणून इथला प्रत्येक मनुष्य नव्यानं बौद्ध झाला पाहिजे, नव्यानं त्याला ही जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा बाबासाहेबांची चळवळ नव्यानं सुरू झाली पाहिजे, या मुद्द्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 60 वर्षाची आमची हारजीत जीत नाहीच, फक्त हार आणि हारच झालेली आहे, बाकी काही झालेलं नाही. तर असा अत्यंत हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये 2 वेळा लिहिलेला. वास्तविक लिखाणामध्ये, ग्रंथलेखनामध्ये त्याला पुनरुक्तीचा दोष मानलं जातं, लेखनामधला दोष मानला जातो तो. पण तो दोष पत्करूनही बाबासाहेबांनी 2 वेळा ते लिहिलेला आहे, पुनरुक्ती केलेली आहे, विनाकरण केलेली नाही. आणि हा संदेश समाजानं, त्यांना मानणाऱ्यांनी एवढ्या गंभीरपणे घ्यावा त्यांची अपेक्षा त्याच्यामधून व्यक्त होत्या. तर हा ऐक्याचा भाग सामाजिक सामर्थ्याचं मूळ आहे, पाया आहे. मग या देशामध्ये ज्या समाजाला जगायचं असेल, टिकायचं असेल, आपली प्रगती करायची असेल, तर त्याला दुसरा मार्ग नाही. आणि जातीभेदानं नेमक्या ह्या मुळावरतीच घाव घालून मनुष्य एकमेकापासून तोडलेला आहे आणि त्याला आपापसात एकमेकाचं वैरी केलेलं आहे. म्हणजे या देशाच्या सर्व वाईटाचं मूळ जातीभेद आहे. आणि या जातीभेदाचं मूळ हिंदू नावाचा धर्म आहे. एवढं वाईट ज्यातून निर्माण झालेलं आहे, त्या वाईटाला मानणारे लोक इथे आहेत, त्याला भजणारे लोक आहेत आणि त्याला चांगलं म्हणून लोकांच्यावरती लादणारे लोक या देशामध्ये आहेत. ही या देशाची शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका बदलायची असेल तर आपल्याला बुद्धाशिवाय पर्याय नाही, हे वारंवार सांगण्याची आवश्यकता आहे. तर मला वाटतं आपण हे एवढं लक्षात घेऊया. आणि आपल्यापुढे किती कठीण काम आहे, पण तरीही एकेका माणसाला ते करणं शक्य आहे. आपल्यापुरतं केलं तरी पुष्कळ आहे. ते कुठे म्हणे जंगलाला आग लागली होती आणि चिमणी आपलं पाणी आणून त्याच्यामध्ये टाकत होती. हे बाकीचे प्राणी म्हणाले काय पागल झाले का म्हणे, तुझ्या चोचीमधल्या एका थेंबानं एक एवढी मोठी आग विझणार आहे का? त्या चिमणीचं उत्तर मोठं सुंदर होतं. माझ्या चोचीतल्या एका थेंबानं आग विझणार नाही गोष्ट खरी, परंतु ती आग विझवता येऊ शकते. तो विझवण्याचा मार्ग हा आहे, तो मार्ग मी चालते आहे
हे महत्त्वाचं आहे म्हणे. तुम्ही कोणीच करत नाही. काही लक्षात आलं? एकटी मी तो मार्ग अनुसरते आहे, बाकी कोणी करत नाही. म्हणून सत्याचं अनुकरण करण्यासाठी किती लोक बरोबर आहे पाण्याची गरज नसते. त्या चिमणीसारखा आपला एक थेंब सुद्धा ह्या दुःखाच्या वणव्याला विझवण्यासाठी कारणीभूत होऊ शकतो. तोच मार्ग आहे हे तर पक्क होऊ शकतं. तर एवढंच आपण लक्षात ठेवूया आणि आज इथेच थांबूया. जय भीम.